नमस्कार. राजकारणच्या भाग 1 मध्ये आपणा सर्व दर्शकांचे मी प्राध्यापक राजाराम परब मनापासून स्वागत करतो. राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये आपण महाराष्ट्र, भारत आणि एकंदरीत जगभरात चालू असलेल्या राजकीय घडामोडींचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल किंवा सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून किंवा दृष्टिकोनातून राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजचा आपला विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत झालेल्या बंडाची ABCD. भाग 1. 1972 साली श्री शरदचंद्र पवार हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून आले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. 1975 साली श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दाखल झाले आणि 1978 साली महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री म्हणजे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी श्री शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. श्री शरदचंद्र पवार म्हणजेच शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजकीय पटलावर आदराने घेतले जाणारे एक नाव आहे. गेल्या 4 दशकात तर महाराष्ट्राचे राजकारण एकतर श्री शरद पवार यांच्या सभोवताली, त्यांच्या सोबतीला किंवा त्यांच्या विरोधात असेच असते. 2 वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर श्री शरद पवार यांनी केंद्राची वारी करण्याचा निर्णय घेतला. तिथे देखील केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असेल किंवा कृषी मंत्री अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. त्याच दरम्यान त्यांनी खेळाकडचे आपले प्रेम कमी न करत नॅशनल कबड्डी असोसिएशन असेल, इंडियन तसेच इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन असेल यामध्ये देखील महत्त्वाची पदे भूषवली. 1991 साली राजीव गांधी यांच्या पश्चात काँग्रेसकडून श्री शरद पवार यांचेच नाव पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु तत्कालीन काँग्रेसचे गटबाजीचे राजकारण असेल किंवा महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिती असेल त्यामुळे श्री शरद पवार यांना केंद्रातील राजकारणास स्वल्पविराम देत पुन्हा एकदा महाराष्ट्रात परत यावे लागले आणि त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. परंतु या दरम्यान श्री शरद पवार यांचा काँग्रेस सोबत एकदा काडीमोड आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश देखील झालेला होता. 1998 साली सोनिया गांधीजी यांनी जेव्हा काँग्रेसची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने नाव घेतले जाते ते श्री शरद पवार यांचे. त्यामुळेच 1998-99 मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांना सोबत घेत तसेच केंद्रातील सोनिया गांधी यांच्या विरोधकांना एकत्र करत श्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाची आपली स्वतंत्र चूल मांडली. त्यालाच NCP किंवा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असे देखील म्हटले जाते. अवघ्या 3 महिन्यात ही नवी पार्टी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेली. पण श्री शरद पवार यांचं नेतृत्व कौशल्य असेल किंवा त्यांचा दांडगा लोकसंपर्क असेल, अवघ्या 3 महिन्यात पार्टीने समाधानकारक यश मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण खरा आश्चर्याचा धक्का पुढे होता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबत जात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. म्हणजे 6 महिन्यापूर्वी काँग्रेसमधून फुटून ज्या पक्षाचा जन्म झाला 6 महिन्यातच पुन्हा एकदा त्या पक्षासोबत युती करत श्री शरद पवार यांनी सगळ्यांचे राजकीय आराखडे खरोखरच खोडत काढले होते. तदनंतर 2004 साली जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तब्बल 74 आमदार निवडून आणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रातील क्रमांक 1 ची पार्टी झाली होती. पण त्यावेळी देखील सर्व राजकीय अंदाज चुकवत काँग्रेस सोबतच्या वाटाघाटीमध्ये स्वतःकडे मिळणारं किंवा चालून आलेलं मुख्यमंत्री पद नाकारत श्री शरद पवार यांनी 4 अधिक मंत्रिपदे आपल्याला मिळावी असा आग्रह धरला. हा मुद्दा आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण पुढे आपण या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोलणार आहोत. म्हणजे 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होता राहिला आणि कदाचित आज राष्ट्रवादीत झालेल्या बंडामागचे ते एक कारण होऊ शकते. श्री शरद पवार यांचा राजकीय प्रवास आपण पाहिला तर आपल्याला सहजच लक्षात येईल की श्री शरद पवार यांना राजकीय चाणक्य असे का म्हटले जाते.
स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करणे असेल, पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षासोबत जाऊन युती करत सरकार स्थापन करणे असेल, आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री श्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत स्वतः मुख्यमंत्री होणे असेल, किंवा आपले स्थानिक प्रतिस्पर्धी श्री सुरेश कलमाडी यांना चेकमेट करणे असेल, आणि अशी अनेक उदाहरणे जर आपण पाहिली तर शरद पवार यांना चाणक्य किंवा तेल लावलेला पैलवान असे का म्हटले जाते हे आपल्याला नक्कीच कळेल. एकेकाळी तर महाराष्ट्रात एक आख्यायिका प्रसिद्ध होती की कोणत्याही राजकीय नेत्याचे काहीही बरे किंवा वाईट जर झाले तर त्यामागे कदाचित श्री शरद पवार यांचाच हात असेल. आताचे हायवे मंत्री श्री नितीन गडकरी साहेब एकदा म्हणाले होते की शरद पवार यांचे विमान जर मुंबईवरून दिल्लीकडे जात असेल तर ते टेक ऑफ होईपर्यंत आणि इव्हन टेक ऑफ होऊन लँड होईपर्यंत कोणालाच खात्री नसते की ते नक्की दिल्लीला चाललेत की कलकत्त्याला. दरम्यान श्री शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू श्री अनंत पवार यांचे चिरंजीव म्हणजे श्री शरद पवार यांचे पुतणे श्री अजित पवार यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. 1991 साली काँग्रेसच्या तिकिटावर बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडत येत श्री अजित पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, ती एक खासदार म्हणून दिल्लीमध्ये. काकांचा अतिशय जवळनं लाभलेला सहवास, काकांप्रमाणेच सहकार क्षेत्रात असणारा त्यांचा दबदबा, प्रशासनावरची घट्ट पकड, दांडगा जनसंपर्क, अतिशय परिश्रम करण्याची तयारी, या सर्व गुणांमुळे अल्पावधीतच श्री अजित पवार यांनी सर्वप्रथम काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर नव्याने जन्मास आलेल्या राष्ट्रवादीमध्ये आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. 1998-99 साली स्थापन झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मिनिस्टर पद देण्यात आले. तिथून पुढे जलसंपदा मंत्री, सिंचन मंत्री, तसेच अर्थ व महसूल मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे तब्बल 5 वेळा उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे श्री अजित पवार यांनी स्वतःकडे मिळवली आणि त्या पदांना न्याय देखील त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. भाग 2. असे म्हटले जाते की कोणतेही बंड आणि उठाव याला आदल्या दिवशीची कारणे महत्त्वाची नसतात, तर तोपर्यंत होत आलेले बरेचसे प्रसंग किंवा घडलेल्या बऱ्याचशा घटना या आधारावर आपल्याला त्या बंडाचे कारण खरं तर शोधलं पाहिजे. श्री शरद पवार हे केंद्रात सक्रिय असताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी सांभाळण्याचे आणि वाढवण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी सांभाळले असेल तर ते नाव म्हणजे श्री अजितदादा पवार. त्यावेळी श्री अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याची जबाबदारी होती. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाडा, खानदेश, त्याचप्रमाणे विदर्भ यामध्ये तरुणाईचा एक वर्ग राष्ट्रवादीकडे कसा जोडला जाईल, आपल्याला तरुण नेते राष्ट्रवादीत कसे आणता येतील, याच्यासाठी श्री अजित पवार यांनी फार परिश्रम घेतले आणि राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने त्या काळात अधिक विस्तारत गेली. 2019 साली सर्व राजकीय अंदाज मोडत काढत स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये श्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय यशस्वी ठरले. असे म्हटले जाते की कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था जर कोणी खऱ्या अर्थाने सांभाळली असेल, त्याचे नेतृत्व खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर त्याचे श्रेय श्री अजित पवार यांना दिले जाते. या 2.5 वर्षाच्या काळात तर श्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला एक स्वतःचे अस्तित्व आणि दबदबा निर्माण केला आणि नव्याने निवडून आलेले किंवा नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या तरुणाईचा श्री अजित पवार यांच्याकडे जास्तीत जास्त कल निर्माण होऊ लागला. त्यामुळेच की काय, श्री शरद पवार यांच्या पश्चात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची सर्व धुरा ही श्री अजित पवार यांच्याकडेच दिली जाईल किंवा श्री शरद पवार यांच्या नंतर श्री अजित पवार हेच खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी असतील असा अनेक राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. दरम्यानच्या काळात ईडी, CBI, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा ज्याप्रमाणे विरोधकांवर प्रभाव टाकला जातो
किंवा त्यांच्यावरच कार्यवाह्या केल्या जातात, जसा की विरोधकांचा सूर असतो, त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेते असलेले श्री अजित पवार यांना देखील या सर्व यंत्रणेचा त्रास सहन करावा लागला किंवा या यंत्रणांमार्फत श्री अजित पवार यांची चौकशी देखील झाली. पण यापूर्वी देखील शिखर बँक घोटाळा असेल, महाराष्ट्र राज्यातील 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा असेल किंवा अलीकडच्या काळात झालेला ओरडेश्वर साखर कारखान्याचा घोटाळा किंवा गैरव्यवहार असेल, या सर्वांमध्ये कुठे ना कुठेतरी श्री अजित पवार यांचे नाव गोवले गेले. आणि राजकीय विश्लेषक असतील किंवा अलीकडे दिलेल्या मुलाखतीमध्ये सौ शालिनीताई पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे अजित पवार आजपर्यंत त्यांची प्रतिमा टिकवण्यात यशस्वी झाले, त्याचे एकमेव कारण म्हणजे श्री शरद पवार यांचे राजकीय वजन. आणि याच गोष्टीला आपण 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सोबत सत्ता स्थापनेची केलेली असलेली चर्चा किंवा 2019 साली श्री अजित पवार आणि भाजपचे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत अचानक सरकार स्थापनेचा केलेला निर्णय असेल, या गोष्टींना आपण पाहिले पाहिजे. स्वइच्छेने असेल, विकासाच्या धोरणाने असेल, काकांच्या सांगण्यावरून असेल किंवा ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांना तात्पुरता विराम देण्यासाठी असेल, पण श्री अजित पवार यांची भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा ही कोणाहीपासून लपलेली नव्हती. आणि ती इच्छा अधिकच तीव्र झाली जेव्हा 2022 साली जूनमध्ये तत्कालीन महाविकास आघाडीमध्ये नगरविकास मंत्री असलेले शिवसेनेचे प्रमुख नेते, एकनिष्ठ शिवसैनिक मानले जाणारे श्री एकनाथ शिंदे, कैलासवासी आनंद दिघे यांचे शिष्य जे मानले जातात, एकनाथजीराव शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40हून अधिक आमदारांसहित बंड केले आणि भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केलं. त्यापुढे जात श्री एकनाथजी शिंदे यांच्या गटाने आपण एक गट नसून आपणच शिवसेना आहोत असा दावा केला आणि निवडणूक आयोगाने देखील शिवसेना नाव आणि चिन्ह आज त्यांच्या पक्षाला दिल्याचे आपल्याला दिसून येते. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बऱ्याचशा छोट्या मोठ्या अंतर्गत गोष्टी होत होत्या आणि या गटबाजीच्या राजकारणाला पूर्णविराम द्यावा यासाठीच असेल कदाचित श्री शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहोत, आपण भाजप सोबत जायचे नाही, हे आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगण्यासाठी आपण राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची चाल खेळली. आता याला मी राजकीय चाल असे म्हणतो कारण पार्टीतल्या काही विरोधकांच्या आवाजाला कंटाळून असेल किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून श्री शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता सहजासहजी राष्ट्रवादीची कमान आपल्या हातातून सोडेल असे मला तरी पटत नाही. पण त्यावेळी त्यांनी स्वतःचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, पण त्या चालीमध्ये ते यशस्वी झाले आणि त्यांना राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मिळालेला पाठिंबा याच्या जोरावर श्री शरद पवार यांनी अजित पवार यांना जणू एक अल्टिमेटम दिला होता की जोपर्यंत श्री शरद पवार आहेत तोपर्यंत राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थाने बॉस म्हणजे राष्ट्रवादीचे सगळे राजकीय आणि पार्टी अंतर्गत निर्णय घेण्याचे अधिकार हे शरद पवार यांच्याकडेच राहतील. पण तदनंतर त्यांनी या प्रसंगाची संधी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पद स्वतःकडे ठेवले, परंतु राष्ट्रवादीचे 2 उपाध्यक्ष त्यांनी नेमले. त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार होत्या श्री शरद पवार यांच्या कन्या सौ सुप्रिया सुळे, ज्या की बारामतीमधून सलग 2-3 वेळा आता खासदार आहेत, आणि दिल्लीतील राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे म्हणजे राष्ट्रवादीचे दुसरे उपाध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल. राजकीय विश्लेषकांच्या मते असेल तर श्री अजित पवार यांच्या गटाच्या म्हणण्यानुसार श्री अजित पवार यांनी महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीसाठी केलेले काम असेल, त्यांची सरकारमध्ये असलेली इमेज असेल, प्रशासनावरची पकड असेल, या सगळ्या गोष्टींकडे पाहत महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा पार्टीचा कारभार किंवा पार्टीचे सर्व अधिकार हे एक हाती त्यांच्याकडे देण्यात यावे आणि केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर पहिल्या दिवसापासून एकनिष्ठ असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केंद्रातील कारभार देण्यात यावा आणि श्री शरद पवार यांनी निवृत्त होत स्वतः एक सल्लागार म्हणून राहावे, तसेच
राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा पवार कुटुंबियांच्या इतर संस्था असतील त्या सांभाळाव्या, असे श्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच का असे ना, उद्या आपण आज जरी विरोधी पक्षनेता असलो तरी उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर 2004 प्रमाणे पुन्हा एकदा आपले काका श्री शरद पवार हे वाटाघाटी करतील आणि आपल्याला पुन्हा उपमुख्यमंत्री पदावरच समाधानी राहावे लागेल. कदाचित अशी शंका श्री अजित पवार यांना आली असावी आणि ते एक बंडाचे तात्कालीन कारण ठरले असावे. एकंदरीत श्री अजित पवार यांची महाराष्ट्रामध्ये वाढलेली लोकप्रियता असेल, त्यांचे वेगवेगळ्या भ्रष्टाचारांमध्ये गोवले गेलेले नाव असेल, केंद्रीय यंत्रणा CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा त्यांच्यावर असलेला दबाव असेल, किंवा श्री शरद पवार यांनी सौ सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची केलेली राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी केलेली नेमणूक असेल, या सर्व घटनांकडे किंवा सर्व बिंदूंकडे जोडून आपण राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाकडे पाहिले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. भाग 3, भाजपची राजकीय रणनीती आणि या बंडा मागे देखील श्री शरद पवार यांची काही खेळी आहे का अशी शक्यता. 2014 साली विरोधकांवर तीव्र प्रहार करत श्री नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. थोडक्यात सांगायचे तर अनेक राजकीय विश्लेषक ज्याप्रमाणे म्हणतात तसे 2014 साली श्री नरेंद्र मोदी यांची जणू लाट आली. कारण 2014 सालापासून 2019 सालापर्यंत अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपचा जणू दबदबा राहिला. या दरम्यान भाजपने घेतलेले काही चांगले निर्णय किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाला आकर्षित करणारे निर्णय असतील, त्यानंतर भारताची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, पुलवामा सारख्या झालेल्या काही गोष्टी असतील, यामुळे 2019 साली ही नरेंद्र मोदीजी यांची लाट इतकी वाढली की त्यांनी जणू विरोधकांचा सुपडा साफ करत तब्बल 40 वर्षाने, म्हणजे 1987-88 नंतर खरं तर प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन करण्यापर्यंत भाजप जाऊन पोहोचली. परंतु 2019 नंतर परिस्थिती थोडीशी बदलत गेली. 2019-20 मध्ये आलेला कोविड असेल किंवा त्याच्या अगोदर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही अर्थतज्ञांच्या मते मांडल्यास भाजप सरकारने घेतलेले काही चुकीचे निर्णय आणि धोरणे असतील, रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा आर्थिक मंदीमुळे प्रचंड वाढलेली बेकारी आणि महागाई असेल, यामुळे अनेक राज्यांच्या निवडणुकीमध्ये मात्र 2019 नंतर भाजपला सडकून मार खावा लागला. दक्षिणेमध्ये भाजपसाठी आशेचा किरण असलेल्या कर्नाटकामध्ये भाजपचा एक मोठा आणि धक्कादायक पराभव झाला. कदाचित त्याला कारण ठरले असतील तेथील भाजपामध्ये असलेला अंतर्गत कलह किंवा भाजपच्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. पण काँग्रेसने भाजपचा पराभव केला हे आपल्याला मान्य करावेच लागेल. उत्तरेकडे पाहिल्यास पंजाबमध्ये काँग्रेस काहीशी कमकुवत झालेली आहे आणि त्यामुळे भाजपला थोडेफार तरी यश मिळेल अशी आशा असतानाच शेतकरी बिल असेल किंवा भाजपचे कमकुवत नेते, पंजाबचे भाजपचे कमकुवत नेते किंवा भाजपकडे पंजाबमध्ये नसलेला चेहरा, यामुळे असेल काँग्रेसही नाही आणि भाजपही नाही तर तिथे आम आदमी पार्टीची सत्ता स्थापन झाली. या सर्व गोष्टी 2019 नंतर अतिशय तीव्र वेगाने होत गेल्यामुळे 2024 साली महाशक्ती म्हणजे श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि श्री अमित शहाजी हे गृहमंत्री पुन्हा होतील का नाही होणार, भाजपची सत्ता येईल का नाही होणार, अशा चर्चांना उधाण आले. आणि त्यामुळेच 2022 साली भाजपने 2024ची लोकसभेसाठी आपली आखणी सुरू केली. प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघासाठी त्यांनी एक वरिष्ठ नेता हा लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून नेमला. त्याचे काम त्या पुढच्या 2 वर्षभरात प्रत्येक महिन्यात किंवा 2 महिन्यात तिकडे जात
तिथली अंतर्गत परिस्थिती बघणे, ती पक्षाला कळवणे, पक्षाच्या बैठकी घेणे, कार्यकर्त्यांमध्ये प्रोत्साहन देणे किंवा त्यांना लागणारा बाकीची पॉलिटिकल यंत्रणा असेल ती पुरवणे, ही सगळी जबाबदारी त्या प्रत्येक व्यक्तीवर देण्यात आली. अशा प्रकारे त्यांनी तब्बल म्हणजे 450-500 मतदारसंघामध्ये भाजपची यंत्रणा आज काम करते आहे. पण या पलीकडे जर आपल्याला पुन्हा एकदा एक हाती सत्ता आणायची असेल, अर्थातच 300हून अधिक जागा निवडून आणायच्या असतील, तर आपल्याला काय केले पाहिजे हे भाजपने धोरण ठरवले. सर्वसाधारणपणे लोकसभेच्या एका मतदारसंघामध्ये विधानसभेचे 6 मतदारसंघ असतात. त्या 6 मतदारसंघांपैकी जर 4 मतदारसंघातले आमदार हे श्री मोदीजी यांना निवडून द्या अशी अपील करणारे असतील, तर तिथल्या खासदाराचा विजय होणे कदाचित सहज शक्य आहे. आणि हेच नेमके घडले महाराष्ट्रातील श्री शिंदे आणि श्री अजित पवार यांच्या बंडानंतर. मी एक उदाहरण देऊन आपणास सांगतो. राजापूर मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत. त्यापैकी 2019 साली सत्ता स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे 5 आमदार होते, तर भाजपचा 1 आमदार होता. म्हणजे 5-1 अशी परिस्थिती होती. पण शिंदे बाहेर पडले आणि महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेनेचे 2 आमदार हे भाजप सोबत जाऊन मिळाले आणि आता परिस्थिती झाली 3-3. पुन्हा एकदा श्री अजित पवार यांनी बंड केले आणि 6वा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटामध्ये गेल्यामुळे तो भाजप समर्थक झाला. आता परिस्थिती झाली 4-2. म्हणजे आता 6 पैकी 2 जे उठावा उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा शिवसेनेचे जे आमदार आहेत तेच महाविकास आघाडीचे आमदार राहिले आहेत. असे बहुतांश मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या 48 पैकी किमान 35 ते 40 मतदारसंघामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आता कर्नाटका येथून भाजपला जास्त सीट मिळतील अशी कदाचित त्यांना अपेक्षा नसावी. ते आपल्याला कदाचित 2024च्या निकालानंतरच कळेल. पण त्यानंतर महत्वाचे राज्य ठरते ते महाराष्ट्र. कारण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशच्या खालोखाल म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत लोकसभेच्या आणि त्याच्या खालोखाल 48 म्हणजे जवळपास 50 जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि इथं जर मतं विभागली गेली किंवा इथं श्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवा अशी मागणी करणारे आमदार जास्त असले तर श्री मोदी हे 2024 साली पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, ही एक अंतर्गत खेळी भाजपाची असल्याचे आज चित्र दिसून येत आहे. त्याचा फायदा कदाचित त्यांना भाजपचे आमदार निवडून आणण्यात किंवा काँग्रेसचे आमदार किंवा आताच्या काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार पाडण्यात होईल, हे आपल्याला वेळच कदाचित सांगेल. आता भाग 4 आणि महत्वाचा की श्री अजित पवार यांनी केलेल्या बंडामागे श्री शरद पवार यांची कोणती खेळी आहे का? मी जसं माझ्या भाग 1 मध्ये सांगितलं तसं श्री शरद पवार यांनी मुंबईहून उड्डाण घेतले आणि त्यांचे विमान दिल्लीत जात असले तर दिल्ली मध्ये लँड करेपर्यंत ते दिल्लीत जातात की कलकत्त्यात याच्यावर मुंबईतल्या कुठल्याच माणसाचा विश्वास नसतो. त्यामुळेच ताबडतोब एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की ही सुद्धा श्री शरद पवार यांची खेळी आहे का? ही श्री शरद पवार यांची खेळी आहे का नाही हे मला माहित नाही, पण माझ्या अंदाजे ही जर श्री शरद पवार यांची खेळी असेल तर ती का खेळली गेली? महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुतीचे म्हणजे भाजप आणि शिवसेना, ज्याला अर्थातच आपण शिंदे गट म्हणून आजही ओळखतो, पण भाजप आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन झाली. भाजपच्या मते 2024 सालची लोकसभा जिंकायची असेल तर आपल्याला एक हाती महाराष्ट्रामध्ये सत्ता असली पाहिजे किंवा 2024 साली होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपला स्वतः 150 आमदार स्वतःचे निवडून आणायचे आहेत. आणि जर त्यांना 150 आमदार निवडून आणायचे असतील तर किमान त्यांनी 200 जागा तरी लढणे अपेक्षित आहे. दरम्यान शिवसेनेतून फुटून आलेले 40 आमदार आणि 10 अपक्ष असे 50 आमदार आहेत. म्हणजे त्यांना 50 आमदार जर निवडून आणायचे असतील
म्हणजे शिवसेनेला 50 आमदार निवडून आणायचे असतील तर किमान त्यांना 100 जागा लढवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे भाजप 200 जागा लढवणार आणि 100 जागा सेना लढवणार. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये कदाचित फूट पडू शकते ती जागा वाटपांवरून. त्यात सुद्धा महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीतून बाहेर गेलेले शिवसेनेचे आमदार हे किती आमदार परत निवडून येतील ही सुद्धा एक शंका आहे. आणि त्यात जर जागा वाटपाचा तिढा अजून वाढला तर कदाचित भाजप आणि शिवसेनेला 2024 साली राज्य मिळवणे, महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता मिळवणे फार अवघड जाईल आणि महाविकास आघाडीचा सहज कदाचित विजय होऊ शकेल. आता हा जागा वाटपांचा तेढ श्री अजित पवार यांच्या येण्यानंतर अजूनच वाढला आहे. फक्त जागा वाटपांचा तेढच नव्हे तर आता युतीमध्ये म्हणजे महायुतीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी गट, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि मूळ भाजपा यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात आपण पाहिले आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक गटबाजीचे राजकारण आपल्याला दिसून येत आहे. त्यात श्री अजित पवार यांना युतीमध्ये घेतल्यामुळे एकनाथ शिंदेजी यांचा गट जो की महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांच्या धोरणावर नाराज होऊन भाजपकडे आला होता त्यांना आता लोकांना उत्तर देणं अवघड होऊन बसलेलं आहे. कारण तिथे जर श्री अजित पवार यांच्या धोरणांचा त्यांना इतका त्रास होत होता तर आता भाजपमध्ये राष्ट्रवादीने युती कशी केली भाजपसोबत हा प्रश्न मतदार त्यांना विचारणार आहे. त्यामुळे एकंदरीतच ही जी महायुती आहे त्याच्यामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आणि त्यात श्री अजित पवार यांनी वाटाघाटी करून असेल किंवा हट्टाने असेल पुन्हा एकदा अर्थ मंत्रालय आपल्याकडे, अर्थ आणि वित्त मंत्रालय स्वतःकडे घेतलेलं आहे आणि याचा परिणाम अर्थातच निधी वाटपांवर होणार आहे. मग जर समजा लोकसभा निवडणुकीपर्यंत श्री अजित पवार हे सरकारसोबत राहिले आणि तिथून पुढे जर 6 महिन्याने विधानसभा निवडणुका होत असतील आणि त्या दरम्यान श्री अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत विलीन झाले तर मात्र तोपर्यंत राष्ट्रवादीचे हे जे 40 आमदार आहेत त्यांच्याकडे किंवा त्यांची आपल्या मतदारसंघावर पकड चांगली असणार आहे. महाविकास आघाडीचं आपलं धोरण चालू आहे म्हणजे सहजच 100हून अधिक आमदार आपण निवडून आणू अशी त्यांना शक्यता वाटते आणि त्यामुळे कदाचित भाजप आणि शिंदे गटाचा दारुण पराभव देखील होऊ शकतो. जर श्री शरद पवार यांची राजकीय खेळी असेल तर मी एक राजकीय विश्लेषक म्हणून या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो. तसेच भाजपने राष्ट्रवादीच्या फुटीला चालना का दिली याचे एक कारण आपण बघितले लोकसभा निवडणुकीचे की प्रत्येक मतदारसंघामध्ये असलेल्या आमदारांची संख्या. पण त्यासोबतच अजून एक कारण याला आहे ते म्हणजे डाव्या आणि काँग्रेस विचारांच्या पक्षाची होऊ घातलेली आघाडी. बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास भारतातल्या 18 पार्ट्या एकत्र येत त्यांनी भाजप विरोधात आपण लढणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांची पुढची सभा ही 12 जुलैला शिमल्यात होईल असे त्यांनी डिक्लेअर केलेले असताना त्याच्या अगोदर श्री अजित पवार यांनी हा राजकीय धक्का दिला आणि त्या आघाडीच्या 2 महत्वाच्या पिलरपैकी श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का दिला. त्यामुळे एकंदरीतच आघाडी कोलमडली गेली. बिहारमध्ये देखील अशी शक्यता नाकारता येत नाही की नितीश कुमार यांचा पक्ष फुटून भाजपकडे समर्थन देईल आणि भाजपचे सरकार स्थापन होईल. आणि जर नितीश कुमार आणि श्री शरद पवार हे दोघं दिग्गज नेते आघाडीसोबत नसतील तर त्या आघाडीला काही अर्थच उरणार नाही. परंतु ही जर आघाडी एकत्र आली आणि ती भाजपच्या विरोधात लढली तर 1980च्या दशकामध्ये जशी लोकनेते जयप्रकाश नारायण असतील यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी सत्ता स्थापन झाली होती आणि इंदिरा गांधी यांचे सरकार उलथून पाडण्यात ही एक आघाडी उपयुक्त ठरली होती. कदाचित तसा निकाल आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळेल. सर्वसामान्य जनतेने या बंडाकडून काय अपेक्षा ठेवावी किंवा या बंडाकडून काय धडा घ्यावा. 2019च्या विधानसभा निवडणुका त्यामध्ये आलेले निकाल त्यामध्ये मतदारांनी मत दिले कोणाला, सरकार स्थापन केले कोणी, सरकार स्थापन का होऊ शकले नाही, पुन्हा विरोधकांनी एकत्र येत सरकार स्थापन का केले,
पुन्हा त्यात बंड का झाले, आता दुसऱ्या पार्टीत बंड का झाले, या अनेक प्रश्नांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला अगदी भांडावून सोडले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि युती म्हणजे भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्यामध्ये श्री नरेंद्र मोदी आणि श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत युती म्हणजे भाजप आणि शिवसेना लढली, परंतु भाजपला यात 105 जागा मिळाल्या आणि 50हून अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या. आता पक्ष या दोघांचे सरकार सहजासहजी स्थापन होईल असे वाटत असताना श्री संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते यांनी काही केलेल्या विस्फोटक विधानांमुळे अचानक खळबळ माजली की 2.5 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि 2.5 वर्षे भाजपचा मुख्यमंत्री. यामुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळ उडाला आणि आपण पाहिले की ही गोष्ट एवढी ताणली गेली की जवळपास 3 दशकांहून अधिक काळ भाजप आणि शिवसेनेची चाललेली युती ही तुटली गेली. त्याच संधीचा फायदा राजकीय चाणक्य असणाऱ्या शरद पवार काँग्रेसचे मुरब्बी नेते यांनी घेतला आणि शिवसेनेला सोबत घेऊन त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले, तर संपूर्ण कारभार आणि प्रमुख पदे आपल्याकडे ठेवली. परंतु हे सरकार सुरळीत चालेल आणि त्याला चालू देईल ती भाजप कसली. त्यामुळेच हे सरकार 5 वर्ष चालेल का असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न होताच. आणि त्याच दरम्यान एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हणजे महाविकास आघाडी सोडत भाजपसोबत युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. आता सर्वसामान्य माणसाला एक धक्का पचलेला असताना हा दुसरा धक्का त्याला लागला की शिवसेना म्हणजे नेमकी कोणाची सेना, शिंदेची सेना की ठाकरेंची सेना. आता तो दुसरा धक्का पचवत गतिमान सरकार म्हणजे आताच्या सरकारच्या म्हणण्यानुसार गतिमान सरकार काही निर्णय घेत आहेत. त्यांनी एसटी बद्दल घेतलेले निर्णय असतील, महिला संरक्षणासाठी घेतलेले काही धोरणं असतील. त्यामुळे त्यामुळे जनता थोडीशी स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि कणखर दिसत असणारा विरोधी पक्ष हा अचानक कोलमडून गेला आणि 83 वर्षाचा तरुण श्री शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जणू महाविकास आघाडीचे नेतृत्व आले आहे. परंतु मित्रांनो, या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न मागच्या 4 वर्षात खाली चालले आहे. याबाबत कोणत्याही पक्षाला म्हणजे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. परंतु या सर्व राजकारणामध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न घसरत चालले आहे आणि याची चिंता कोणताही पक्ष करायला तयार नाही. शिक्षणाचे धोरण महाराष्ट्रात शिक्षणाचे 3-13 वाजलेले आहेत. याबाबतही कोणताही पक्ष याची वाच्यता करायला तयार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात जशा 5 वर्षापूर्वी होत्या तशाच आज चालू आहेत, पण त्याबाबत कोणीही प्रश्न मांडायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळेल याबाबत कोणालाही पडलेलं नाही. वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प, त्यानंतर ॲपल कंपनीचा प्रकल्प, असे अनेक प्रकल्प गुजरातला चालले आहेत. त्याबाबत सर्व पक्ष एकत्र येऊन ते प्रकल्प महाराष्ट्रात आणतील, उद्योजकता आणतील असाही प्रयत्न आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे मागच्या 4 वर्षात नेमके महाराष्ट्रात चालले काय याच्याकडे सर्व जनता म्हणजे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे. आणि आज आम्ही राजकारणमध्ये हा मुद्दा उचलला याचे कारण देखील हेच आहे की हे राजकारण जर सर्वसामान्य जनतेला कळले तर कदाचित 2024 साली ते कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला नव्हे तर आपल्या स्थानिक प्रतिनिधीला निवडून देतील की जो सक्षम असेल, जो त्यांचे प्रश्न विधिमंडळात किंवा लोकसभेत मांडेल आणि जो त्यांच्या समस्या सोडवू शकेल. धन्यवाद.